जो असेल मॅच सुरू होण्या अगोदर घ्यायचे. मोठा गाव संघ आपला 12 खेळू पाठवायचे. माणिक भोईर पहिला षटक घेऊन येत आहेत. करिबा बेतोडे संघाचे टी शर्ट सारख्या नाही, त्यामुळे 3 धावांची पॅन्ट आहे, त्यामुळे 12 खेळू असणं खूप गरजेचं आहे. मोठा गावचे टी शर्ट घालून खेळाडू भरपूर आहेत, त्यामुळे या आपण इथे 12 खेळूच्या भूमिकेत. सेकंडला पद्माकर भोईर, 9 सेकंडला संदीप भोईर आणि गोलंदाज आहेत ते माणिक भोईर. चला सामना सुरू करायचंय. या स्पर्धेत आपल्याला पाण्याची व्यवस्था करून दिली होती मुकुंद भंडारी, आणि या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक तुम्ही पाहतायत भोलेनाथ खारुक आणि हनुमान पाटील यांच्याकडनं कोल्ड्रिंक आम्हाला उपलब्ध झाले. प्रत्येक टीमसाठी एक कोल्ड्रिंक आहे बघा, एक वेगळीच संकल्पना या स्पर्धेमध्ये. जय मसोबा क्रिकेट संघ 40+ आयोजित आईगावदेवी चषक 2021 आणि पहिला सामना जरूर जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये उभाटे संघाने. पहिला चेंडू फुलटॉस आणि पद्माकर भोईर यांच्या बॅट मधून पहिला धमाका, मिड विकेटच्या वरून षटकार. पहिल्या चेंडूची षटकार आलाय. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. इथे अपील केलं होतं आणि फलंदाज पद्माकर भोईरची काही इथे समाप्त. पहिला धक्का बेतोडे संघाला. पहिल्या चेंडूची षटकार आला होता, मात्र त्यानंतर थोडेसे नाराज होत आहेत पद्माकर भोईर. सोपान पाटील येतात तिसऱ्या क्रमांकावरती. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. कॉन्क्रीटची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे बऱ्याचशा गोलंदाजांना अडचणी सुद्धा येतात त्या खेळपट्टीवरती. पहिला धक्का जरूर लागलाय. 6 या धावसंख्येत आणि तिसऱ्या क्रमांकावरती सोपान पाटील आले. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. गोलंदाज माणिक भोईरला यश मिळाले. मोठा गाव विरुद्ध बेतवडे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. माणिक भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. सेकंडला तिसऱ्या क्रमांकावरती मात्र सोपान आले. पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट जरूर पाहायला मिळाले. पंचांचा निर्णय तिथे मात्र मान्य केलाय पद्माकर भोईर यांनी. इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅन बद्दल क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल मेल सोपान पाटील एका धावेने खातं उघडतोय. सात धावा धापालकती लागल्यात त्या बेतवडे संघाच्या स्ट्राईक एंडला संदीप भोईर येत आहेत. एक चांगले क्रिकेटर. सोपान 9 सेकंदात विभागात पद्माकर भोईर बाद झालेत. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मोठा गाव विरुद्ध बेतवडे. दुसरी मॅच, पहिली मॅच जय मसोबा उंबाडे संघाने जिंकली. राजू भोईर यांनी खूप चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तिथून थोडंसं दडपण आलं. लो फुल टॉस चेंडू होता, व्यवस्थित टाइम करू शकलेला, मात्र एकच धाव मिळेल. संदीप एका धावेने खातो करतोय. फेकी थोडीशी खराब झाली होती.
सुपनने एका धावेने खातं उघडलं. संदीप एका धावेने खातं उघडतोय. पद्माकर भोईर यांनी षटकाराने खातं उघडलं होतं. धावसंख्या 8. माणिक भोईर इथे मात्र शेडो खेळून काढतोय मिड विकेटच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये मंगेश आहेत. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळख आहे मंगेशची. मोठागाव संघाडी एकच धाव इथे मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 9 धावा. पहिल्या चेंडू षटकार त्यानंतर 3 सिंगल तुम्ही पाहतायत. 5 चेंडूमध्ये माणिक भोईर यांनी 9 धावा जरूर खर्च केलेत. नक्कीच मंगेश सांगतात बघा क्षेत्ररक्षण लावू द्या, त्यामुळे पंचाने हात पुढे केला होता. हातावरती नियंत्रण नाहीये. पंच व्हाईटची खून करतात. बुडागाव संघाला चेतन भोईर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा या मॅचसाठी. चेतन भोईर बिग सपोर्टर आहेत बुडागाव संघाचे. तेवढे चांगले कॅमेरामॅन आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बेतोडा संघाची धावसंख्या आली ती 10. खूप चांगला समालोचन तुम्ही ऐकलं दुसऱ्या सत्रामध्ये आमचे मित्र योगेश पाटील यांचं. या अगोदर त्यांच्यावर आम्ही समालोचन केलं, त्यापेक्षा अजून काहीतरी आपल्याला चांगलं ऐकायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ केलाय, कारण की माणूस हा शिकत असतो, त्यामध्येच त्याला नक्कीच प्रचिती मिळते. नेटवाले नितीश लोखंडे कुठे असते तर यायचे. हितेश लोखंडे कुठे असतील तर आपण यायचे लगेच. हितेश लोखंडे. तर पहिल्या षटकात धावा आल्या त्या नितीन भोईर आले दुसरं षटक घेऊन मोठागाव संघाच्या वतीने. ऑन साईडला खेळायचं होतं, पंच वाईट चिकून करतायत. अजून एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 11. एक गडी बाद बेतोडे संघ 40+. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. गॅप भरपूर मोठी आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. सोपान पाटीलच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार. तर 15 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ 15 धावा. ज्यावेळी मोठागाव संघ फलंदाजी नक्कीच ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये 3 धावा असतील पॅनल्टीच्या, कारण की टी शर्ट एकसारख्या नाही आहेत बेतोडे संघाच्या, त्यामुळे बेतोडे संघाला 3 धावांची पॅनल्टी जरूर लागली आहे. म्हणजे 3 धावा ज्यावेळी टार्गेट होईल त्यानंतर आम्ही 3 धावा ऑलरेडी ॲड करू. बेतोडे आपण पाहिलं तर मोठागाव संघाच्या खात्यामध्ये. अडोली संघाने सुद्धा खूप चांगली फाईट केली पहिल्या मॅचमध्ये. मात्र सुनील भाणे यांच्याकडनं काही चेंडू मिस झाले. पायचीचा अपील, फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा बेतोडे संघाला. सोपान पाटील बॅक टू पॅव्हलियन. तर नवीन फलंदाज जयेंद्र येत आहेत.
जयेंद्र चांगला प्रीमियर लीग संदर्भ येथे जी स्पर्धा आली 15 धावा जरूर झाल्यात मात्र 2 धक्के लागलेत बेतवडे संघाला. यश मिळाले गोलंदाज नितीन भोईरला. जयेंद्र आलेत इथे मात्र बॉटमॅनचा वापर केला हलक्या त्याने चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव इथे जरूर मिळेल. जयेंद्र एका धावेने खातोवरती धावा झाल्या 16. नितीन भोईर तुम्ही पाहतात गोलंदाजीच्या माध्यमातून दुसरं षटक ते फेकतात मोठागाव टीमच्या वतीने. मोठागाव म्हटल्यानंतर नक्कीच निलेश म्हात्रे हे नाव लगेच पुढे येतं. गणेश भोईर असतील, जल्पेश, नितीन म्हात्रे आहेत, मयूर भोईर आहेत. मोठागाव संघ आपण पाहिलं मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये उपविजेता सुद्धा ठरला. GTCचे फाउंडर आमचे असतील जल्पेश. हलक्या हाताने खेळतोय. सिंगल डबलला इथे प्राधान्य देत आहेत. 2 विकेट गेलेत त्यामुळे हा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. एक धाव, धावसंख्या 17. फिरकी गोलंदाज नितीन भोईर. हाईट फॅक्टर सांगतायत पंच. हेच पंचाने पाहिलं. ज्यावेळी तुम्ही पायचीचं अपील करता त्यावेळी पंचांना पाहावं लागतं चेंडूची लाईन काय होती, चेंडू रिलीज कशा पद्धतीने झाला, हाईट फॅक्टर, या सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. 17 धावा झाल्यात. सुरुवात षटकाने झाली होती मात्र नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर आहे. त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल जयेंद्रसाठी आणि फ्रीट फलंदाज फक्त धावचीत बाद होऊ शकतो. 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आहे. जय मसोबा उंबाडे संघाने पहिला सामना जिंकलाय. इथे मात्र फ्रीट चेंडू आहे आणि चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. असं वाटलं की षटकार जाईल. योगेश मात्र कौतुक करेल मी क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा इथे मिळत आहेत. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुरेख स्वतःला स्ट्रेच केलं आणि आपल्या टीमसाठी नक्कीच मोठा संघाने 4 धावा वाचवल्यात. 2 षटकांचा खेळ संपला आणि बेदवडे संघाची धावसंख्या गेली ती 20. पहिल्या षटका पण 10 धावा होत्या. या षटकात सुद्धा 10 धावा आल्यात. 20 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ही स्पर्धा तुम्ही पाहता जय मसोबा 40+ उंबाडे आयोजित ऐकावदेवी चषक 2020-21. या स्पर्धेसाठी प्रत्येक टीमला नाणेफेकी झाल्यानंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल सुद्धा दिली जाते. भोलेनाथ खारूक असतील, हनुमान पाटील यांच्या नावाला कोल्ड्रिंक उपलब्ध झाली. विकास जाधव सुद्धा येत आहेत. विकास जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. GTC लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. क्लॅरिटीचा बिग बॉस म्हणून सुद्धा GTC कडे पाहिलं जातं. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर GTCच्या माध्यमातून तब्बल 6 स्पर्धा कव्हर केल्यात आहेत आणि याच क्लॅरिटीसाठी ते जाणले जातात. त्यामुळे GTCला भरपूर मागणी असते. अनेक स्पर्धा ते कव्हर करत असतात. बल्यांची स्पर्धा सुद्धा ते कव्हर करतायत. काल मानपाडाची स्पर्धा 40+ फिमेल 40+ ची स्पर्धा कव्हर केली 4 दिवस. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. नितीन जयेंद्र बघा किती वेगाने धावतायत. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 21. तिसरं षटक घेऊन गोलंदाज योगेश भोईर. त्यांचं रनअप तुम्ही पाहू शकता. एक वेगळं रनअप तुम्हाला पाहायला मिळते. सेकंडला जयेंद्र, 9 सेकंडला संदीप भोईर आहेत. धावा झाल्या 2 गडी बाद 21. इथे चेंडू हवेत आहे मात्र चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. वाईडिश लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गोलंदाज चेंडू पकडत नाहीयेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलक धावा लागतात त्या 23. रेग्युलर मध्ये सुद्धा मी बरेच गोलंदाज पाहिले.
जे कॅप घालून गोलंदाजी करतात मला 40+ मध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळते. इथे मात्र फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. दे दनादन चौकार. सत्तावीस धावा दाखल करते. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजून एक चांगला फटका त्याच दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र आता क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा. धावसंख्या 29. धावा झालेत. जय म्हसोबा क्रिकेट संघ 40+ उंबरडे आयोजित आई गावदेवी चषक 2021. आणि इथे मात्र क्लीन बोल्ड फलंदाज जयेंद्र इथे बाद होईल. तिसरा धक्का बेतोडे संघाला. तर 29 धावा धावफलकावधी लागल्यात. जास्त धावा कराव्या लागतील बेतोडे संघाला कारण की 3 धावांची पेनल्टी त्यांना जरूर लागली आहे. टी शर्ट एकसारखे नसल्यामुळे त्यामुळे धावा जास्त कराव्या लागतील कारण की ऑलरेडी 3 धावांचा बोनस असेल मोठागाव संघाकडे. 29 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर सामना असेल काटई विरुद्ध खिडकाली. खिडकाली संघ तुम्ही पाहिला मानपाड्याच्या स्पर्धेत 3रा क्रमांकाचा मानकरी ठरला होता. शक्ती उत्कृष्ट फलंदाज ठरला त्या स्पर्धेमध्ये शक्ती पाटील. चला खिडकाली संघ आला असेल तर आपण कॅप्टनने रिपोर्टिंग करा. इथे मात्र गुरुनाथच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आणि चेंडू टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू लॉंग ऑफच्या वरून षटकार. तुम्हाला पाहायला मिळते. चला मोठागाव संघ जास्त वेळ नका घेऊ. प्लस संघटनेचे अध्यक्ष माजी सरपंच काटेचे अर्जुनभाई पाटील यांचे ते आगमन होतोय. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. 35 धावा झाल्यात.
माणिक भोईर येत आहेत. पंच वाईटची खूण करतायत आणि यासाठी अपील केलं होतं योगेश, जेणेकरून वाईट बचावला जाईल. आता पंचांचं कौतुक करेल. धावसंख्या 36. इथे फटका चांगला आहे संदीप भोईरच्या बॅटमधून. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. पाटील साहेबांचं आगमन झालं आणि अर्जुनभाई पाटील यांचं स्वागत षटकाराने केलंय. फलंदाज संदीप भोईरच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ग्रामीण टेनिस बॉलमध्ये आम्ही पहिल्यांदा रिव्हर्स फटका संदीप भोईरच्या माध्यमातून जरूर पाहिलाय. अनंत पाटील असतील, पद्माकर भोईर असतील, असे बरेचसे खेळाडू आम्ही पाहिले ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जे रिव्हर्स फटका सहज खेळतात. आणि संदीप भोईर याही खेळाडूला भरपूर मागणी असायची खुल्या गटातनं. DNCच्या मैदानातली आजही फलंदाजी आम्हाला आवडते, ज्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हती मित्रांनो. इथे मात्र गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल वेगाने सीमा पार. चौकार. 50 कंप्लीट. 4 ने धाव. अर्जुनभाई पाटील माजी उपसरपंच ते केला जातोय. त्यांच्यासोबत भरपूर संख्येने मान्यवर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 40+ प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप मोठं योगदान राहिलं अर्जुनभाई पाटील यांचं. तीन धावांची पॅनल्टी नक्कीच त्यांनी कबूल सुद्धा केली आहे. पद्माकर भोईर यांनी सांगितलं, नक्कीच ती आम्हाला मान्य सुद्धा आहे. आणि एच 40+ संघटनेचे अध्यक्ष सांगतायत टी शर्ट कंपल्सरी तुम्हाला. अजून एक चांगला फटका मात्र आता क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये मंगेश. आणि दुसरी धाव बघा संदीप किती वेगाने पूर्ण करतायत. गुरुनाथ पाटीलने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. 54 धावा. चौथं षटक मार्गस्थ. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडू बाकी आहेत. पंच सुद्धा सूचना करते 2 चेंडू बाकी आहेत. धावांची गती चांगली आहे बेतोडे संघाची 54. आणि या क्रीडामध्ये पहिल्या वर्षी मी ज्यावेळी समालोचन केलं त्यावेळी सुद्धा बेतोडे संघाने एक सामना जिंकला होता. बॅट स्क्वेअर लेगचे पंच सांगतायत बघा, चर्चा करतायत. नक्कीच हे चांगली संकल्पना आहे, कारण 2 पंच चर्चा करतायत. बऱ्याच वेळा बॅट कट असल्यानंतर स्क्वेअर लेगच्या पंचांना जास्त माहिती असते, त्यामुळे नक्कीच बॅट कट आहे. एक धाव जरूर मिळेल. या चेंडूनंतर पाणी घेऊन जायचंय. 55 धावा झाले. संदीप भोईर यांनी पाण्याची मागणी केली. सोपन पाटील आपला खेळाडू पाठवायचा या चेंडूनंतर. 55 धावा. तर चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावा जवळजवळ आपण पाहिलं तर 55 झाल्यात. आणि गुरुनाथ पाटीलच्या बॅटमधून चेंडू बराच वेळ हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र झेल घेणार कोण हा प्रश्न आहे. 4 षटकांचा खेळ संपला नाही तर धावा झाल्यात बेतोडे संघाच्या 57. विनंती होतो की आपण मुद्राम जाधव यांचा सत्कार करायचा आहे. तर याचे मुद्राम जाधव साहेब आपला इथे सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने. 4 षटकात तुम्ही 57 धावा पाहतायत. चांगली धावांची गती आहे. जरूर पद्माकर भोईर बाद झाले होते एक षटकार मारून, मात्र त्यांचे बंधू अजूनही मैदानाच्या आतमध्येच. त्यांचे भाऊ संदीप भोईर 22 धावांवरती खेळत आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील
आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचं कौतुक यासाठी करेल की जी 40+ प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत खास करून महिलांना सुद्धा साड्या वाटप करण्यात आल्या होत्या, त्यानंतर मानधन सुद्धा देण्यात आलं होतं आणि सातत्याने चांगलं कार्य तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहत असता. अर्जुनभाई पाटील जे 40+ संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रभर ऋषी 11 काटे संघ तुम्ही पाहत असता आणि 10PL ला ज्यावेळी ग्रामीण जे खेळाडू खेळण्यासाठी गेले होते नक्कीच त्या सर्व खेळाडूंना सुद्धा अर्जुनभाई पाटील यांनी शूज सुद्धा दिले होते. नेहमी त्यांचा क्रिकेटला सपोर्ट असतो. तर जय मसोबा 40+ उंबाडे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आपण यायचे सर्वांनी. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते 40+ संघटनेचे अध्यक्ष व काटेगावचे माजी सरपंच अर्जुनभाई पाटील यांचा इथे सत्कार होणार आहे. तर या जय मसोबा 40+ उंबाडे. हा षटक संपल्यानंतर नक्कीच सन्मान आपण करणार आहोत 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील त्यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने 40+ संघाला एक प्लॅटफॉर्म मिळालाय 40+च्या खेळाडूंना. मंगेश येत आहेत शेवटचं षटक घेऊन. जवळजवळ बऱ्याचशा खेळाडूंनी खेळ बंद केला होता. मात्र अर्जुनभाई पाटील जे 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे असतील, ज्याने नक्कीच एक प्लॅटफॉर्म दिलाय खेळाडूंना. आता मात्र अजून एक नवीन नियम म्हणजे सर्व खेळाडूंना कंपल्सरी एकसारखे टी शर्ट. तुम्ही अधिक सुधारणा तुम्हाला पाहायला मिळतात 40+च्या खेळाडूंमध्ये सुद्धा. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या वरून षटकार. धावांचं योगदान दिले. जोरदार टाळ्या संदीप बोईरसाठी. 10 चेंडूमध्ये 28 धावा. नवीन फलंदाज कमलाकर आलेत. स्ट्राईक एंडला गुरुनाथ. एक धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 64. तर बेतोडे संघाला माहिती आपल्याला 3 धावांची पॅनल्टी आहे, त्यामुळे ते जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करतायत. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. खिडकाली संघ आपण याची नोंद घ्या. सर्व खेळाडूंचे टी शर्ट एकसारखे असणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय कमलाकर तांडेल यांनी मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. बॅटिंग साठी स्वतः कॅप्टन येत आहेत. धावसंख्या 67. चोळेगाव संघ सुद्धा उपस्थित झालाय. कैलास पोरजी यांचं आगमन झालं. या कैलास पोरजी व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर आणि आजही चांगलं क्रिकेट कैलास पोरजी तुम्ही पाहिलं तर धानसर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक धाव जरुरी ते मिळाले. धावा झाल्या 67. पहिल्या मॅच मध्ये 62 धावा उंबरडे संघाने कुठल्या होत्या, मात्र या सर्वाधिक धावा आहेत. इथे मात्र वन बाउन्स चेंडू सीमा पार. गुरुनाथ पाटीलच्या बॅटमधून चौकार. मसोबा 40+ उंबरडे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आपण सर्वांनी यायचे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा इथे सत्कार होणार आहे. धावा झाल्यात 71-72 धावांचं लक्ष आहे. मात्र 72 धावांचा पाठलाग ज्यावेळी करेल मोठागाव संघ त्यावेळी त्यांच्या खात्यामध्ये 3 धावा ऑलरेडी ऍड होतील त्या पॅनल्टीच्या. बेतोडे संघाला 3 धावांची पॅनल्टी लागली आहे. कारण 40+ खेळाडूंना सुद्धा आता एकसारखे टी शर्ट घालावे लागतील. सर्वांच्या शुभ हस्ते
जय मसोबा क्रिकेट संघ उंबार्डे यांच्या सर्वांच्या वतीने 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, माजी सरपंच काटे, आणि ज्या प्रकारे मी मगाशीच उल्लेख केला, एक जोरदार टाळ्या द्या या व्यक्तिमत्वासाठी. खऱ्या अर्थाने 40+च्या खेळाडूंना नक्कीच एक प्लॅटफॉर्म मिळाला अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला की त्यांच्या माध्यमातून 40+ प्रीमियर लीग मध्ये सर्व आमच्या गरजू महिलांना साड्या आणि मानधन सुद्धा देण्यात आलं. 40+ प्रीमियर लीग जी स्पर्धा आली संदप येते, आणि दादांचं नेहमी चांगलं कार्य असतं, त्याची पोचपावती नेहमीच त्यांना मिळत असते. तसं टॉस साठी यायचे खिडकाली संघाचे संघनायक आणि काटाई संघाचे संघनायक. या पुढची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना, त्यानंतर मोठागाव संघाच्या संघनायकांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, आणि बेतोडे संघाचे संघनायक आपल्याला आयोजकांशी संपर्क साधायचे कॅप्टनला. धन्यवाद. नक्कीच गुणवंत पाटील यांनी सांगितले. राजेश चौधरी सुद्धा येत आहेत. सातत्याने रेल्वे ग्राउंड मध्ये मला आठवते राजेश चौधरी सराव करत असतात, आणि 40+ संघ एक चांगला संघ चोळेगाव, आणि त्यांची फाईट वाडेकर संघावर जरूर असेल शेवटच्या मॅच मध्ये पहिल्या फेरीतील. चला खिडकालीचे कॅप्टन आलेले आहेत, खिडकाली संघाचे संघनायक. चला टॉस सुद्धा आपण करणार आहोत. खिडकाली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना विनंती, आपण टॉस करायचे. भाईंना विनंती, आपण टॉस करायचे या मॅचचा. सुनील चौधरी आलेत टॉस साठी, काटाई संघाचे कॅप्टन आहेत ते. सुखदेव पवार जे कॅप्टन आहेत खिडकाली संघाचे. त्यामुळे टॉस करूया आपण. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील दादा, भाईंना विनंती आपल्या शुभाचे टॉस करा. नियम लक्षात घ्या, चेसिंग कंपल्सरी आहे. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला तर नवीन आहे, 2 षटकांचा जुना चेंडू, आणि टी शर्ट सर्वांच्या समान पाहिजे, लक्षात घ्या. अन्यथा तुम्हाला 3 धावांची पॅनल्टी आहे, जी पॅनल्टी आता बेतोडे संघाला लागली आहे. 3 धावा मी ऍड करतोय. एक चांगला नियम अर्जुनभाई पाटील यांनी बनवलाय 40+ संघटनेच्या माध्यमातून. आपल्याला कंपल्सरी टी शर्ट समान घालायचे. तर बघा, मोठागाव संघाच्या खात्यात ऑलरेडी 3 धावा ऍड करतोय आम्ही. तिथून मॅच सुरू होईल. 72चं लक्ष्य अजून 69 करायचे आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहतायत. टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी, हेच अर्जुनभाई पाटील सांगतात बघा सर्व खेळाडूंना. टी शर्ट तुम्हाला समान घालायचे सर्वांना. विशाल सुद्धा येत आहेत. खिडकाली संघाचे एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची भूमिका आहे टेनिस बॉल मध्ये, आणि पुढच्या मॅच मध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. खिडकाली संघाने नाणेफेकी जिंकले, तर जे 40+ चे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील, लक्षात घ्या. अन्यथा पॅनल्टी लागेल 3 धावांची. लक्ष आपण पाहिलं तर 72 धावांचे 3 धावा ऑलरेडी धावपंक्ती लागल्या. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक योगेश पाटील यांच्याकडे. टी शर्ट साठी जी पॅनल्टी लागली होती 3 धावांची, ती आम्ही ऍड करतोय मोठागाव संघाच्या खात्यामध्ये. सामना सुरू होता तो दुसऱ्या सत्राचा. पहिला चेंडू, बॉलर बॅक टू द ड्राइव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. 2 धावा सहजरित्या कंप्लीट करताना 2 धावेने श्रीगणेश शाह प्लस पॅनल्टीच्या 3 धावा. अशा पहिल्या चेंडूवर 5 धावा येतात. टी शर्ट कंपल्सरी असणार आहेत. पुढचा चेंडू शरीरावर येऊन आदळतोय. थोडी का होईना अपील जरूर केली होती. 1 धाव बाईच्या स्वरूपाने ऍड होतीये. फलंदाजीसाठी प्रथम स्ट्राईकवर येत आहेत. मंगेश
मंगेश आणि महेंद्र डबल एम अशी जोडी पाहू शकता मैदानामध्ये. आखो टप्प्याचा चेंडू होता, अपरकटचा फटका, तीन तीन क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडू जातोय सीमा पार, चौकार. अप्रतिम चेंडू होता, शॉर्ट बाउन्सर होता परंतु फक्त आणि फक्त दिशा दिली. तीन क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेली शर्यत, चेंडू सहजरित्या सीमा पार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचं होतं. पॉइंटला फिल्डर आहे, फक्त आणि फक्त एक धाव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हातांनी गॅप मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू आणि क्षेत्ररक्षणाची लागलेली शर्यत, चेंडू सहजरित्या जिंकतोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. एक चेंडू अजूनही शेष. शेवटचा चेंडू जर आपण पाहायला गेला तर फक्त आणि फक्त पुश केला होता. पुश करो खुश रहो, त्या पुशने 4 धावा देऊन गेला. अतिशय सुरेख माइंड क्रिकेट खेळताना फलंदाज मंगेश. आता मात्र वरपे चेंडू होता, चेंडू पाठवलाय आणि झेल घेतली होती परंतु चांगलं झेल होता परंतु शेवटच्या क्षणी एक पाय सीमेच्या बाहेर गेला आणि परिणाम त्याचा भुगतावा लागला. 6 धावांमध्ये. 6 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ती मोठागाव संघाची 21 या आकड्यावर. पॉवर प्लेचा योग्य रीतीने वापर फलंदाजांनी केलाय मोठागाव संघाच्या. अतिशय लक्ष मोठं आहे, त्याचं चोख प्रत्युत्तर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय मोठागाव संघाकडून. राकेश भोईर यांना मी विनंती करीन की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. राकेश भोईर, आपलं सहर्ष स्वागत कमिटीद्वारे व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज सुनील भोईर. स्ट्रायकर आहेत मंगेश. डबल एम मोठागाव. मोठागाव संघाकडून डबल एम ची जोडी पाहू शकता. अतिशय विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळतीये. पाहूया पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतील सुनील भोईर. आखो टप्प्याचा चेंडू होता परंतु दिशाहीन चेंडू येतोय. वाईटच्या स्वरूपाने एक धाव ऍड होईल मोठागाव संघाची. पुढचा चेंडू मात्र लिडिंग एज आणि यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. मोठागाव संघाला बसलेला पहिला मंगेशाची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत मोठागाव संघाकडून गणेश, संदीप.
40+ ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं कमिटीद्वारे हार्दिक स्वागत. ज्यांनी 40+च्या माध्यमाने या खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म ज्यांनी सज्ज केला त्यांचे आभारी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा यष्टीरक्षक झेल घेतोय. मोठागाव संघाला बसलेला दुसरा हादरा. पुढचा फलंदाज येतोय नितीन. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या उभारली होती मोठागाव संघाने. त्यानंतर मात्र कमबॅक करून देतोय गोलंदाज सुनील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहूया सुनील याला. पाहूया स्पर्धेचं पहिलं हॅट्रिक घेतोय का सुनील. आता मात्र चेंडू हवेत आहे परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. चेंडू जातोय 1 बाउंस सीमापार चौकार. क्यूडीजे सलग 2 चेंडूवर विकेट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार येतोय मोठागाव संघासाठी. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल कारण का लक्ष मोठं आहे आणि त्याची सुरुवात चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर 2 गडी बाद केले सुनील या गोलंदाजाने. पहिला चेंडू स्क्वेअर हाताळला होता त्यानंतर कमबॅक करून दिलं. 2 चेंडूवर लगातार 2 विकेट घेतले सुनील यांनी. हाकोटप्प्याचा चेंडू होता पुन्हा एकदा हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. संघासाठी 2 धावा वाचवतोय. आता मात्र चेंडू यष्ट्यांवर येऊन धडकलाय. 1 धाव. तिसरी धाव सुद्धा गेली आहे. ज्या ठिकाणी गडी बाद होता त्या ठिकाणी 3 धावा मोजावे लागल्यात परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं डीप मध्ये. चौकारानंतर या 3 धावा. चांगलं योगदान नितीन याच्याकडून आल्या आल्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. पहिला चेंडू 4 धावा त्यानंतर 3 धावा. अशा रीतीने 3 धावांच्या मदतीने मोठागाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 आकड्यावर. आता मात्र पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे फक्त आणि फक्त कट केलाय चेंडूला. चेंडू गॅप मधून जाईल सीमा पार चौकार. सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचेस आपल्याला 60+ धावसंख्या उभारताना पाहायला मिळाल्या. सकाळच्या सत्रामध्ये एवढं धावसंख्या गतीने येणं शक्य नाही परंतु आउटफील्ड अतिशय फास्ट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करायचं होतं. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोठागाव संघाची धावसंख्या पोहोचली होती 33. 2 गडी बाद 33. प्रेक्षकांमधून पाण्याची कोणी सुविधा करू नये कमिटीद्वारे केली जाईल. बघा लक्ष द्यायचे 3 षटकानंतर आपल्याला पाण्याची व्यवस्था आहे त्याआधी घेऊ नका.
पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो षटक पद्माकरने हाताळला त्यामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सुनील भोईर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आले, 2 गडी बाद आणि 12 धावा संख्या. अशा प्रकारे धावसंख्या 33, 2 गडी बाद 33 या धावसंख्येवर मोठागाव संघ. नितीनने आल्या आल्या आपल्या हात खोललेत, येतात चौकार दाखवून दिलाय, इरादे स्पष्ट केलेत नितीन याने. पुन्हा एकदा तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत पद्माकर. भूषण जाधव यांचं आगमन होत आहे. उंबरडे क्रिकेट संघाची रन मशीन ज्याला म्हटलं जातं तो भूषण जाधव. आपलं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांच्या आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना मोठा गाव पक्ष बेतवडे पहिल्या 17 मध्ये 71 अशी मोठी धावसंख्या उभारली. बेतवडे संघाने त्याचा प्रत्युत्तर देताना 2 षटकाच्या 33 धावा कुठलेत. चांगले प्रत्युत्तर मोठागाव संघाकडून. हा टप्प्याचा चेंडू होता, बॅटची लिडिंग एज आहे, क्षेत्ररक्षक येतील आणि इथे मिस फील्ड होती. जीवनदान भेटतोय नितीन याला. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो नितीन. त्याची झेल इथे सुटलेली आहे. मिळणारा जीवदान कितपत योग्य ठरेल मोठागाव संघासाठी आणि कितपत, आणि आक्षेप घेतला जातोय गोलंदाजावर. थर्ड अंपायर साठी जायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. गोलंदाजीवर आक्षेप आलाय. विकास जाधव जात आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पाहू शकाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये निलेश जाधव, स्क्वेअर लेग पंच संदीप भोईर आणि थर्ड अंपायर साठी जात आहेत मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव. आपण जर पाहायला गेलो तर रेग्युलर क्रिकेट उंबरडे आई गावदेवी उंबरडे क्रिकेट टीम पूर्ण सहकार्य करताना जय मसोबा 40 प्लेस संघाला पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी बजावताना. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतोय. 4थी धाव पाहायला मिळते. दिवसा ढवळ्या एकाच धावेची चोरी पाहायला मिळतीये. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या मोठागाव संघा. नितीन आणि महेंद्र. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय गोलंदाज पद्माकर यांनी. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज महेंद्र. स्ट्राईकचा फलंदाज महेंद्र अजून देखील. आता मात्र हात खोलण्याचे प्रयत्न नक्कीच असतील महेंद्र याचे. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळतोय पद्माकर. यष्टी रक्षक चोख चांगली कामगिरी बजावतोय यष्ट्यांच्या मागे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 21 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः पद्माकर आले. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा तशाच प्रकारचा टप्पा होता आणि चांगलं झेल म्हणता येईल. झेल होती परंतु काय फिल्डिंग, काय एफर्ट बघायला पाहायला मिळतोय 40 प्लसच्या माध्यमातून. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक उत्साह येतो 40 प्लस फिल्डरला. तसेच पाहायला देखील चांगलं वाटतं कारण का या वयामध्ये एवढं फिटनेस पाहायला मिळणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा पद्माकर सज्ज. आता मात्र सामोरे नितीन आणि मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करायचं होतं
परंतु पूर्णपणे बीट होतोय फलंदाज नितीन. तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मोठागाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. पाहू शकता आपण 2 षटकामध्ये 33 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये पद्मकर यांनी 21 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु विश्वास दगावला नाही. तिसऱ्या षटकामध्ये तेच आत्मविश्वास घेऊन पद्मकर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आले आणि फक्त 4 धावा करून संघाला पूर्णपणे खिडकाली संघाचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खिडकाली संघाचे कर्णधार पाण्याची मांग केली जाते पहा आहे यापुढचा होणारा सामना खिडकाली विपक्ष काटई अर्जुनभाई पाटील यांचा संघ. मला आठवत आहे मागच्या वर्षी जी स्पर्धा झाली ते खुल्या गटामधून अर्जुनभाई पाटील यांचा संघ खेळला होता आणि चॅम्पियन संघ ठरला होता. ऋषी 11 काटई या नावाने जो संघ खेळवला गेला होता खुल्या गटामधून होते. काटई संघाने ती स्पर्धा जिंकली होती, चॅम्पियन संघ ठरला होता. परंतु या वर्षी ही स्पर्धा 2 दिवसामध्ये फक्त ग्रामीण संघासाठी आयोजित आहे. या वर्षी जर आपण विचार केला गेला तर कोरोना महासंकटच्या माध्यमामुळे चांगल्या स्पर्धा आपल्याला मुकाव्या लागल्या. ज्या स्पर्धेचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतो ती स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील. ज्या स्पर्धेला विजय पाटील यांचं आगमन होतंय त्यांचं सहर्ष स्वागत. ज्या स्पर्धेला वर्ल्ड कप म्हटलं जातं ती स्पर्धा या कोरोना महासंकटामुळे मुकावी लागली आहे. ती स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा. ज्या स्पर्धेचा गाजावाजा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो ती स्पर्धा यावेळेस मुकावी लागली आहे. गोलंदाजीसाठी येतोय संदीप भोईर. आमचे स्क्वेअर लेग पंच सुद्धा संदीप भोईर आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत संदीप भोईर. फलंदाजी विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती संदीप भोईर याच्या फलंदाजीमधून. तशीच कामगिरीची आवश्यकता आहे भेतवडे संघाला. ती कोणीतरी गाडी काढायची आहे बघा. सूर्यप्रकाश परावर्तित होत आहेत, फलंदाजांना त्याचा त्रास होतोय. कुठली गाडी पाहायची आहे? स्वयंसेवक 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मोठागाव संघाला. छत्रपती पुरस्कार विजेते उंबर्डे गावचे सुपुत्र चैनी लोखंडेजी यांचं आगमन होतंय. व्यासपीठावर त्यांचं सहर्ष स्वागत आहे. उंबर्डे गावाला ज्यांनी ओळख निर्माण करून दिली ते चैनूजी लोखंडे साहेब. छत्रपती शिवाजी पुरस्कर्ते विजेते यांचं सहर्ष स्वागत. कमिटीच्या द्वारे त्यांचे सहर्ष स्वागत आहे. संदीप भोईर याचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी होताना ज्या प्रकारची फलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी सुद्धा करतायत संदीप भोईर. चांगली आणि उपयुक्त कामगिरी पाहायला मिळते बेतवडे संघासाठी संदीप भोईर यांच्या मार्फत. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज, परंतु नितीनला मात्र आता क्रीज सोडायला लागवलं आहे कुठेतरी.
स्ट्राइक चेंज होईल पहा. नितीन याच्यामध्ये क्षमता होती सामन्याला कलाटणी देण्याची, परंतु विकेट गमावून बसला नितीन. पाहूया पुढचा फलंदाज येतोय माणिक भोईर मोठागाव संघाकडून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होताना दिशा दिली, गॅप मधून चेंडू जाईल, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा पार चौकार. संदीप याच्याकडून, परंतु आता मात्र चौकार येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा गोलंदाजीवर आक्षेप घेतला जातोय. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. विकास जाधव यांना मात्र आता मैदानात पुन्हा परतावं लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या प्रकारचा चेंडू उंचावून खेळवला, परंतु चेंडू नोमॅन्स मध्ये चेंडू टप्पा घेतोय. 2 क्षेत्ररक्षक येतील डीप मधून, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. 2 धावेच्या मदतीने मोठागाव संघाची धावसंख्या पोहोचती येते 45 आकड्यावर. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर संदीप भोईर. खूप टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते पद्माकर याच्याकडून. 2 धावेची 2 धावा सहजरित्या पूर्ण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मोठागाव संघाची धावसंख्या येऊन ठेपली येते 47 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचंय काटई विपक्ष खिडकाली. शेवटचं 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय सोपान. खिडकाली संघाच्या कर्णधारांनी आयोजकांशी संपर्क साधायचे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सलामीचा फलंदाज महेंद्र अजूनही क्रीजवर आहेत. आता मात्र हात खोलावे लागतील. जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. मोठागाव संघाला पुढे येण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकफुटला गेले. शेवटच्या क्षणी फक्त आणि फक्त पंच केला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. महेंद्र यांनी स्ट्राइक दिली. माणिक याच्यावर. पाहूया 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारची फलंदाजी हाताळतोय मोठागाव संघ. चांगल्या प्रकारचा चेंडू, चांगल्या प्रकारचा टप्पा होता. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मात्र मोठे फटके येणं अशक्य होईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज आहेत महेंद्र. पुढे उंचार चाललेत. काय चेंडूचा टप्पा आहे. स्क्वेअर लेग पंच संदीप भोईर आम्हाला सांगतील फलंदाज बाद.
कपाळी दिसतो छान गो. कारले गावाची एकविरा तू आम्हा भक्ताची हाय गो शान गो. पुढचा चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून येतील पाहूया. चांगल्या प्रकारे झेल. मोठा गाव संघाला बसलेला अजून एक धक्का. माऊलीचं हे संगीत डीजे यांच्याकडून येताना आता मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. बेतोडे संघाने जो मोठा आव्हान ठेवला होता त्याचं प्रत्युत्तर मात्र देता आलं नाहीये मोठा गाव संघाला. सुरुवात चांगल्या प्रकारे केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 21 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर एका मागे एक गडी बाद होत गेले. तू चल मैं आया अशी परिस्थिती ओढावून घेतली मोठागाव संघाने. एका पाठोपाठ एक विकेट गमवाव्या लागल्या मोठागाव संघाला. परिणामी गोलंदाजी आपण पाहू शकाल. बेतोड संघाची गोलंदाजीचा तोफखाना त्यांचा पाहू शकाल. अतिशय सुरेख गोलंदाजी होते बेतोडे संघाकडून. पॅनल्टीच्या 3 धावा मिळाल्या होत्या मोठागाव संघाला परंतु त्याचा फायदा कुठेतरी घेता आला नाही मोठागाव संघाला. परिणामी या स्पर्धेतून कुठेतरी मुकावं लागणार आहे मोठागाव संघाला. आणि अशा प्रकारे दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संघ ठरतोय बेतोडे संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक करेल. आणि या स्पर्धेचं पहिलं हॅट्रिक विकेट हॅट्रिक पाहायला मिळते आपल्याला सोपान पाटील याच्या गोलंदाजीमधून. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आले होते सोपान. या स्पर्धेचं पहिलं विकेट हॅट्रिक बेतोडे संघाचा गोलंदाज सोपान पाटील याच्या नावावर ठरतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय तो म्हणजे ज्यांनी चांगली फलंदाजी स्फोटक फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली तोच ठरतोय संघाचा मॅन ऑफ द मॅच. फिल्डर आहे संदीप भोईर. अतिशय चांगली कामगिरी विनिंग पारी ज्यांनी केली तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संदीप भोईर आपण यायचे व्यासपीठावर. मोठागाव संघाचे कर्णधार आपण यायचे. मी आमंत्रित करील चैनूदादा छत्रपती पुरस्कार विजेते चैनूदादा लोखंडे यांना मी आमंत्रित करेन की त्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे संदीप भोईर याला. मोठागाव संघाचे आमचे सिनियर कॉमेंटेटर नितीन दादा कालन यांना. तर माणिक भोईर यायचे आपल्या इथे सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने. मोठागाव संघाचे आलेले आहेत त्यांचा इथे सत्कार जरूर केला जाईल.